नाकात नथने कानात मराठमो नखरा झुमका केसामध्ये साडी भारी तुझा नखरा स्वॅग तुझा लय जबरा Once more! Once more! Once more! नाकात नथने कानात झुमका केसाने सुन साडी झुमका केसाने सुन साडी भारी फॅन मी खरा स्वॅग तुझा लय जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला लाईट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिले दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। नंतर जी काय आपली बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर बीटमार्कवरती आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल। मित्रांनो व्हिडिओ एकदम सिंपल आहे, व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। जे कुठलाही फोटो जे काय फोटोचं मटेरियल वगैरे असेल ते ओपन करून घ्यायचं आहे। तर फोटो जे असतील ते तुम्हाला एक करून ॲड करून घ्यायचं आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे। एक्स्ट्रा पार्ट ह्या ऑप्शननी वाढवायचा आहे। वरील 3 डॉटला जायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। अशा प्रकारे सेट केल्याच्या नंतर इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं आहे। ह्याची ऑपोसिटी 40वरती ठेवायची आहे। 40वरती ठेवायची नंतर बॅक यायचं आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। वरी सर्चमध्ये जायचं आहे आणि BOX अशा प्रकारे बॉक्स सर्च करायचं आहे। इथे एक तुम्हाला बॉक्स ब्लर हा इफेक्ट येऊन जाईल। तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे। ॲड करून खाली स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं आहे। तर हा जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल। नंतर हा जो फोटो ह्याला लॉंग प्रेस करायचं आहे आणि फक्त ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। ओके, अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल। नंतर ग्रुप जो आहे ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, सुरुवातीला यायचे, प्लसवरती जायचे, मीडियामध्ये जायचं आणि आता जे तुम्ही फोटो ॲड केला तोच फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड करून शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आणि ह्या फोटोला फक्त बॅकग्राऊंडला ॲड करायचं आहे। प्रॉपर फोटो जो आहे तो शेपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तर शेपमध्ये ॲड करून बॅक यायचं। अशा प्रकारे आपला 1 नंबरचा जो ग्रुप आहे प्रॉपर क्रिएट होऊन जाईल। ओके, तर एवढं झाल्याच्या नंतर समोरचा पण ग्रुप सेम तुम्हाला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे। तर अगोदर बॅकग्राऊंडला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे, त्याचे कुठलाही एक फोटो ॲड करायचा, शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे। फोटोला फक्त फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे, बॉक्स ब्लर हा इफेक्ट ॲड करायचा आहे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये यायचं, ह्याची ऑपोसिटी फक्त 40वरती ठेवून घ्यायची आहे। ठेवल्याच्या नंतर ह्याला फक्त बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। नंतर ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, जे फोटो आता ॲड केला तेच फोटो सिलेक्ट करून एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आहे आणि फोटोला फक्त बॅकग्राऊंडमध्ये ॲड करून प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता 2 नंबरचा ग्रुप पण आपला एडिट झालेला आहे। तर समोरचा 3 आणि 4 नंबरचा जे काय ग्रुप आहे ते तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायचं आहे। तर मी इथं सांगणार नाही कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत चाललेला आहे। तर अशा प्रकारे हे जे ग्रुप आहे ते दोन्ही तुम्ही एडिट करून घ्या। ओके, तर ग्रुप एडिट केल्याच्या नंतर तुम्हाला यायचे बघू शकताय आता इथं 10.15 सेकंदापाशी यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर प्लसवरती जायचे, मीडियामध्ये जायचे, फोटो ॲड करायचा, समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा, कट करायचा आहे, वरील 3 डॉटमध्ये जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे। अशा प्रकारे बीट टू बीट इमेज जे आहे ते आपण रेग्युलर जशा प्रकारे ॲड करतो तशा प्रकारे बीटमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत। तर मी ऑलरेडी एका प्रोजेक्टमध्ये इमेजेस जे आहे ते आपले ॲड करून ठेवलेले आहेत, तर मी ते दाखवतो, बघू शकताय। तर मित्रांनो बघू शकता इथून पुढे इमेजेस जे आहेत ते मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत, फक्त इथं ग्रुप मी एडिट केलेले नाही आहेत काय। ओके, तर तुम्ही ग्रुप ते एडिट करून घ्यायचे आहेत, मी ते एडिट केलेले नाही आहेत। ओके, ते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही एडिट करून घ्या। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बीट टू बीट इमेज जे आहे ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत। तर बघू शकता मी स्क्रीनवरती शेवटपर्यंत इमेजेस जे आहेत ते आपले ॲड करून घेतलेले आहेत। इमेजेस ॲड केल्याच्या नंतर आता फक्त तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे। तर मित्रांनो इथून बॅक येतो मी, अगोदर आपला जे काय शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे। शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला 6 इफेक्ट दिलेले आहेत अशा प्रकारे बघू शकताय। त्यातला जो काय पहिल्या नंबरचा फोटो त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचे, 3 डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे। आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला यायचे बघू शकता 10.15 सेकंदापाशी। इथं आल्याच्या नंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती
इथं तुम्हाला डबल बीट बघायला मिळून जाईल 10.15 सेकंदापाशी. तर जे काय डबल बीटचा इमेज आहे त्या इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो समोरचे 3 इमेजेस जे आहेत ते सोडायचे छोटे. नंतर तुम्हाला डबल बीट बघायला मिळून जाईल. बघू शकता 11.24 सेकंदापाशी इथं एक तुम्हाला डबल बीट आहे. तर त्या इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर समोरचे 3 इमेज सोडून तुम्हाला आणखीन एक डबल बीट बघायला मिळून जाईल. तर त्या डबल बीटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर इथं डबल बीटला पेस्ट केल्याच्या नंतर आणखीन एक समोर तुम्हाला डबल बीट बघायला मिळून जाईल. तर टोटल इथं तुम्हाला लगातार 3 इमेजेसला डबल बीट बघायला मिळून जाईल. 11 बघू शकता 13.1 सेकंदापासून तर 14.9 सेकंदापर्यंत तुम्हाला जे काय डबल बीट आहेत ह्या तिन्ही डबल बीटला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तिथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टमध्ये यायचे 2 नंबरचा जे फोटो त्यावरती जायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता बघा आपण जे काय 11 सेकंदापाशी जे बघू शकता इथं 3 इमेज जे काय आपण सोडले होते 3 इमेजेस त्या 3 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. छोटे जे काही इमेजेस आहेत तर अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके तर तिन्हीला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर आणखीन समोर तुम्हाला 3 इमेजेस बघायला मिळून जातील. तर त्या तिन्हीला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके अशा प्रकारे हा तिन्हीला पण इफेक्ट पेस्ट झालेला आहे. इथंपर्यंत पेस्ट केल्याच्यानंतर आता मित्रांनो डबल बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर 3 नंबरचा जे काय फोटो त्यावरती जायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरून हा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्टला टच करायचं आहे. बॅक यायचं आहे. व्हिडिओमध्ये यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता आपण हे सर्व इमेजला इथंपर्यंत हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. इथंपर्यंत डबल बीटपर्यंत. ओके 14.9 सेकंदापर्यंत. तर आता तुम्हाला यायचं 14.28 सेकंदाच्या बीटवरती. इथं आल्याच्यानंतर जे काय फोटो त्यावरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर इथं पेस्ट केल्याच्यानंतर हा इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळेल. तर इथं पेस्ट केल्याच्यानंतर आता मित्रांनो थोडं लक्षपूर्वक बघा. इथं पेस्ट केलेला आहे. नंतर समोरची 3 इमेजेस सोडायचे आहेत. आता तुम्हाला आणखीन एकदा डबल बीट बघायला मिळून जाईल. बघू शकता 19.12 सेकंदापाशी 3 इमेजेस सोडल्याच्या नंतर. तर इथं पेस्ट केला आहे आपण. बघू शकता इथं 14.28 सेकंदापाशी पेस्ट केलेला हा इफेक्ट. नंतर समोरचे 3 इमेज सोडायचे आहेत. तिथं आणखीन एक डबल बीट बघायला मिळून जाईल. तर बघू शकता 19.12 सेकंदापाशी. तर ह्या डबल बीटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर समोरचे 3 इमेजेस सोडून आणखीन एक डबल बीट आहे त्या इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट बघायला मिळून जाईल. तर टोटल आपण 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. नंतर डबल बॅक यायचं. शेक इफेक्टमध्ये यायचं. तर 4 नंबरच्या फोटोवरती यायचे. 4 नंबरचा फोटो जो आहे तो कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून बॅक यायचे. व्हिडिओमध्ये यायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता इथं बघा तुम्हाला याचे आता बघू शकता 15.16 सेकंदापाशी जे काय आपण मध्ये 3 इमेजेस सोडले होते ना नंतर. तर हे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर जे काय आपण 3 इमेजेस सोडलेले आहेत तर त्या 3 इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता इथं पेस्ट केला आहे. ओके तर तिन्हीला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला टाईमलाईन सांगतो. ओके 15.16 सेकंदापाशी 3 इमेजेस सोडलेले त्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर डबल बीट आपण ऑलरेडी पेस्ट केलेला आहे. नंतर तुम्हाला 20.19 सेकंदापाशी यायचं. इथे एक तुम्हाला डबल 3 इमेजेस बघायला मिळून जातील. तर तिन्हीला बी हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर तिन्हीला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर एक आता तुम्हाला बघू शकता हा जो इफेक्ट आहे आपला प्रॉपर इथंपर्यंत पेस्ट करायचा लास्ट 23.4 सेकंदापर्यंत. इथंपर्यंत पेस्ट केल्याच्यानंतर इथून पुढे आपली डबल बीट बघायला मिळून जाईल. ओके तर आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर डबल बॅक यायचं. शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. आता तुम्हाला जे 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 5 नंबरचा इफेक्ट जो आहे कॉपी करायचा आहे. बॅक यायचे. व्हिडिओमध्ये यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता आता इफेक्ट जो आहे तो सिम्पल आहे आता. तर इथं यायचे तुम्हाला बघू शकता 25.20 सेकंदापाशी. इथं आल्याच्यानंतर जो काही इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 25.20 सेकंदाला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर समोरचा कुठलाही जे काही इमेज आहे हा सोडून त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आता 25.20 सेकंदापासून तुम्हाला हा जो इफेक्ट एकाडेक इमेजला पेस्ट करत जायचं आहे. म्हणजे 1 नंतर 3 नंबर बघू शकता 1 नंबर नंतर 3ला नंतर 4था सोडून 5व्याला नंतर 6वा सोडायचा आहे. डायरेक्ट 7व्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर 8वा सोडून 9व्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर बॅक यायचे. शेक इफेक्टमध्ये यायचे. 6 नंबरच्या फोटोवरती जायचे. इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचे. व्हिडिओमध्ये यायचे. व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर राहिलेले जे काही इमेजेस आहेत आता इथं बघू शकता हे जे काय आता इथून पुढे बघू शकता 26.11 सेकंदापाशी यायचे. जे काय राहिलेले आहेत 2 नंबर हे 4 नंबर हे जे काही इथून पुढचे इमेजेस राहिलेले आहेत एका डेकमधले त्या सर्व इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत. ओके तर शेवटपर्यंत हा आपला जो इफेक्ट प्रॉपर पेस्ट झालेला आहे बघू शकताय.
तर पेस्ट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे इफेक्ट जे आहेत ते आपले प्रॉपर पेस्ट झालेले आहेत. तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला याचे इथं 10.15 सेकंदापासून ते प्लसवरती जायचं, इथं टेक्स्टवरती जायचं आहे आणि जे काही तुमचं इन्स्टा यूट्यूबचं जे काय नाव असेल अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं इन्स्टा आणि इथं अशा प्रकारे हा जो काही लोगो जो आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओके, तर मी लोगो जो आहे तो आपला ॲड केलेला आहे. फॉन्टवरती जाऊन कुठलाही एक फॉन्ट ॲड करून घ्यायचा, कलर ह्याचा व्हाईट ठेवायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे तुम्ही कमी करून घ्यायची, एक लाईनमध्ये आणायची आहे, बघू शकताय. नंतर राईटवरती क्लिक करायचं, ह्याची जी लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. ब्लेंडिंग आणि ऑप्सेटिंगमध्ये जायचं आहे, कॉन्ट्रास्टवरून ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे. बॅक यायचं आहे, शॅडो ब्लेंडिंग बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनने शॅडो इनेबल करायचा आहे. अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ लोगो आहे तो ॲड होऊन जाईल. फक्त लोगोला एक साईडला कुठे पण ॲड करून घ्यायचे. ओके, एवढं झाल्याच्या नंतर जिथून आपण लोगो ॲड केला आहे तिथून तुम्ही आणखीन एक कुठं इमोज PNG वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर एक्झाम्पलसाठी मी एक इमोज PNG जो आहे तो ॲड करून घेतो. तुम्ही कुठलाही जे असेल ते तुम्ही ॲड करा. ओके, तर मी हा जो इमोजी आहे तो एक्झाम्पलसाठी ॲड केलेला आहे, कारण की मी आता सध्याला क्रिएट वगैरे काही नाही केलेला. तर हा इमेज PNG ॲड करून घ्यायचा आहे. आता बघू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जे काय ग्रुप होते ते ग्रुप तुम्ही मला सुरुवातीला सांगितलेच आहेत, तर ते ग्रुप तुम्ही स्वतः एडिट करून घ्या. ओके, तर व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे वर शेअरवरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.